नमस्कार, मी अलका. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे. हे मोदक आणि याचं साहित्य हे बघू शकता. सोप, रवा, खोबर आणि साखर. तर आपण आता मोदकला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी आता रवा भाजून घेणार आहे. आता हे रव्यामध्ये खोबर कूट करून घेतलेलं होतं ते मी भाजणार आहे. त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरला. सोप विलायची आहे, हे पण भाजण्यामध्येच टाकायचं आहे. हे आपल्याला थोडं लालसर करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. थोडंसं तेल भाजण्यासाठी, तेल तूप हे तुम्ही घालू शकता. हे आपलं आता भाजत झालं आहे. मी बंद केले होते गॅस आणि थोडंसं तूप टाकून आणखी थोडं भाजून घेणार आहे. हे आपलं आता रव्याचं भाजण झालं आहे. रवा, खोबर, विलायची सगळं भाजण झालं आहे. हे आता मला फोडणी देऊन शिरा बनवून घेणार आहे. बघू शकता. थोडंसं तेल घेतलं आहे फोडणीला. हे थोडीशी सोप. आपल्याला पाण्याची फोडणी करून घ्यायचं आहे. आपली आता ही पाण्याची फोडणी झाली आहे. तुम्ही आवडीनुसार साखर टाकू शकता. मी एक माप टाकत आहे. हे बघा, हे असं आपल्याला हे साचा आहे मोदकचा. हे गरम असल्यामुळे मी थोडे चम्मचला हे भरत आहे. हे गरम गरमच भरायचं आहे साच्यामध्ये. आपले मोदक व्यवस्थित निघतील. बघू शकता कसलं मस्त एकदम हे झालं आहे. असं मध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा कसले मस्त मोदक दिसत आहेत. असे आपल्याला सगळे भरून घ्यायचं आहे. मी आता हे सगळे भरून दाखवणार आहे. चम्मचनं भरून घ्यायचं आहे. गरम आहे. हे गरम गरमच बनवायचं आहे. हे बघा, आपले मोदक तयार आहेत. झटपट होणारी रेसिपी आहे मोदक रेसिपी. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.